जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण एका अशा शक्तीचा जागर करणार आहोत जिने हा संसार कवीत घेतला आहे. स्त्री म्हणजे केवळ एक शरीर किंवा नातं नाही, तर ती एक विचार आहे, एक क्रांती आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी स्त्रियांच्या क्षमतेवर जो विश्वास दाखवला तो आजही आधुनिक जगासाठी मार्गदर्शक आहे. त्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित ठेवले जात असे, पण बुद्धांनी स्पष्ट केले की पुरुषांप्रमाणे स्त्रीमध्येही अरहंत पद मिळवण्याची म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यांनी महाप्रजापती गौतमी यांच्या विनंतीचा मान राखून स्त्रियांना धम्मात स्थान दिले. ही केवळ धार्मिक दीक्षा नव्हती, तर ती स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीतून सुटकेची पहिली मोठी घोषणा होती. आजच्या या भागात आपण हाच गौरवशाली प्रवास पाहणार आहोत. जागतिक लढा आणि हक्कांची पहाट. आज आपण सहजपणे मतदान करतो किंवा नोकरी करतो, पण यासाठी पाश्चात्य जगातील स्त्रियांनी मोठा संघर्ष केला आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर 15,000 स्त्रिया उतरल्या होत्या. त्यांच्या मागण्या काय होत्या? आम्हाला कामाचे तास कमी करून द्या, आम्हाला योग्य पगार द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. त्या काळातील समाज या मागण्यांना पाप समजत होता, पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत. 1910 मध्ये डेन्मार्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा झेटकिन नावाच्या रणरागिणीने प्रस्ताव मांडला की दरवर्षी एक दिवस स्त्रियांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जावा. तिथूनच या दिनाची सुरुवात झाली. रशियातील स्त्रियांनी तर युद्धविरोधी निदर्शने करून सत्ता उलथवून लावण्यात मोठी भूमिका बजावली होती. हा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा स्त्री संघटित होते तेव्हा ती जगाचा नकाशा बदलू शकते. भारतीय क्रांतीचे तेजस्वी नक्षत्र जिजाऊ आणि सावित्री. भारताच्या भूमीवर जेव्हा अंधकार होता तेव्हा 2 महामातांनी प्रकाशाची वाट पेटवली. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी केवळ शिवबांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तर त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची तलवार दिली. जिजाऊ नसत्या तर आज आपण जे स्वातंत्र्यात आहोत ते कदाचित लाभले नसते. दुसरीकडे शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले. विचार करा, त्या काळी मुलींना शिकणे हा गुन्हा मानला जात असे. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जायला निघत तेव्हा लोक त्यांच्यावर शेण आणि दगड फेकत, पण त्यांनी आपल्या पदराला लागलेले शेण पुसले नाही, तर त्या शेणातून त्यांनी क्रांतीची फुले फुलवली. त्यांनी जो धीरोदात्तपणा दाखवला तो भगवान बुद्धांच्या धैर्य या गुणाचे उत्तम